नवी मुंबई महानगरपालिकेच्या साफसफाई कर्मचाऱ्यांनी सकाळपासून कामबंद आंदोलन सुरू केलेलं आहे। समान काम समान वेतन या मागण्यांसाठी हे आंदोलन आहे आणि त्याचा परिणाम आता शहरामध्ये दिसून यायला लागलेला आहे। तुम्ही माझ्या मागे पाहता की हा कोपरखैरणे विभाग आहे आणि कोपरखैरणे विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता कचरा हा अशा पद्धतीने संपूर्णपणे शहरी भागामध्ये सोसायट्यांच्या बाहेर या ठिकाणी पडल्याचं पाहायला मिळत आहे। तुम्ही हे पाहता की पूर्णपणे हा कचरा साठलेला आहे, सोसायट्यांच्या बाहेर साठलेला आहे, रस्त्यावरती हा कचरा पडलेला आहे। ही गाडी महानगरपालिकेची तुम्ही पाहताय, ही गाडी सकाळच्या वेळेस कचरा घेण्यासाठी आली होती, मात्र काम बंद आंदोलन सुरू केलं असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामगारांनी ही गाडी इथंच सोडलेली आहे। त्यामुळे कचरा वेचण्यासाठी जरी ही गाडी आली असली तरी या ठिकाणी ही गाडी सोडून कामगार हे गेलेले आहे। पूर्ण हा कचरा रस्त्यावरती पडू लागलेला आहे आणि हीच परिस्थिती शहरातल्या सर्वच भागामध्ये दिसून येत आहे। समान काम समान वेतन या मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि जवळपास 8,000 कर्मचारी हे संपावर गेलेले आहेत। त्याच्यामध्ये कचरा विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, त्याचबरोबर या ठिकाणी घनकचरा विभागाबरोबर या संपूर्णपणे महानगरपालिकेचे गार्डन विभाग आहेत। या सर्व विभागामध्ये याचा मोठा फटका दिसून येतो। तुम्ही पाहता की किती मोठ्या प्रमाणामध्ये हा कचरा इथं पडलेला आहे। समोर सोसायटी आहेत आणि जर हे कामबंद आंदोलन असं सुरू राहिलं तर या कचरा उचलला जाणार नाही आणि त्यामुळे दुर्गंधी पसरून या ठिकाणी रोगराई होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे। हे तुम्ही सध्या व्हिज्युअल पाहताय, दृश्य पाहतात, हे कोपरखैरणे विभागातले आहेत आणि ऐरोली, घनसोली, कोपरखैरणे बरोबर सर्वच भागामध्ये आहे ते अशाच पद्धतीने हा कचरा आता साचू लागलेला आहे। त्यामुळे आता महानगरपालिका प्रशासन आणि कामगारांमध्ये बैठक होणार असल्याचं सांगितलं जातंय। मात्र जर वेळेत तोडगा नाही निघाला तर मात्र सोसायट्यामध्ये, शहरांमध्ये कचऱ्याचं साम्राज्य असंच वाढताना पाहायला मिळेल। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।